नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण मुगाची खीर किंवा मुगाचं कडणही म्हटलं जातं ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक कढई तापत ठेवायची आहे. कढई तापली की त्यामध्ये 1.5 वाटी मुगाची डाळ घालून घ्यायची. मुगाची डाळ थोडीशी भाजून घ्यायची आहे, फार लालसर होऊ द्यायची नाही. भाजून झाली की त्यामध्ये पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा, या ठिकाणी डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता एका कुकरमध्ये ही स्वच्छ धुतलेली डाळ घालून त्यामध्ये पाणी घालायचं 1 ग्लास आणि लीड लावून साधारणतः 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता एका कढईमध्ये 1.5 वाटी म्हणजे जेवढं आपण मुगाची डाळ घेतलेली आहे तेवढंच गूळ घ्यायचं आहे किसून. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गूळ पाण्यामध्ये वितळू द्यायचं. हे पहा, या ठिकाणी गूळ हे पाण्यामध्ये व्यवस्थित वितळलं गेलेलं आहे. हा वितळून घेतलेला गूळ बाजूला ठेवून टाकायचा आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः 1 वाटी खोबरं घ्यायचं आहे. खोबऱ्यामध्ये पाणी घालून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. हे बघा, या ठिकाणी खोबऱ्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. तो मिक्सरला ग्राइंड करायचा आहे आणि हे नारळाचं दूध असं काढून घ्यायचं आहे. कुकरची शिट्टी पण झालेली आहे. अशा पद्धतीने नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी खिरीमध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही घेऊ शकता. एका छोट्या कढईमध्ये मी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे. तूप वितळलं की त्यामध्ये मी या ठिकाणी छोटे छोटे कट केलेले काजूचे आणि बदामाचे पीस टाकून घेतलेले आहेत. ते थोडेसे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय करून झाले की यामध्ये मी मनुके सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि मनुके फ्राय झाले की हे बाजूला ठेवून टाकायचं आहे. या ठिकाणी खिरीसाठी लागणारी सर्व बेसिक तयारी झालेली आहे. चला तर मग आपण कुकर ओपन करून डाळ आपली कितवर शिजली आहे ते बघू. हे पहा, या ठिकाणी आपली ही डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे. आता ही डाळ थोडीशी घोटून घ्यायची आहे. डाळ व्यवस्थित घोटून झाली की मग ह्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते चाळणीने गाळून ते गाळलेलं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, या ठिकाणी मी गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे. गुळाचं पाणी गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये अगर छोटे खडे असतील किंवा काही अदर पार्टिकल्स असतील तर ते निघून जातील. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, या ठिकाणी मी ही डाळ आणि गुळाचं पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव फार वाढते. या ठिकाणी मी थोडंसं साधारणतः पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. तेही मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे तळलेले ड्रायफ्रूट्स होते ते सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे. वेलची आणि जायफळची पूड टाकून घेतलेली आहे. आता परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता या ठिकाणी आपण साधारणतः अर्धा ते 1 वाटी नॉर्मल गरम करून थंड केलेलं दूध घालून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. या ठिकाणी नारळाचं दूध जे आपण करून ठेवलेलं आहे तेही घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं.
या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप पण टाकायचं आहे. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तूप टाकून झालं की ह्याला एक चांगली उकळी आणायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटं छान उकळी येते. उकळी आली की गॅस बंद करायचा आणि या ठिकाणी आपली मुगाची खीर तयार आहे.